सुप्रभात मुलांनो, आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत ऑडिओ पुस्तकामध्ये. चला आता आपण वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातली पुढची गोष्ट ऐकूया. 16वी गोष्ट, विशीत आदर्शवाद 40शीत वास्तववाद. काय दिले ह्या पुस्तकामध्ये ऐकूया. काही दिवसापूर्वीच आमच्या जुन्या मैत्रिणींचं स्नेहसंमेलन झालं. आम्ही सगळ्या बालमैत्रिणी आमची लग्न झाल्यावर आम्ही असं भेटायला सुरुवात केली. लग्न झाल्यावर मुळंबाळं झाल्यावर आणि आता आमच्या मुलांच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही भेटत असतो. आमची सर्वांची वयं झाली आहेत. त्यांच्या पाऊलखुणा आमच्या चेहऱ्यावर उमटल्या आहेत. पण तरीही आम्ही भेटतो. सुखदुःखांच्या गोष्टी कधी करतो. कधीतरी एखादी मैत्रीण खूप वर्षानंतर अचानक भेटते, आमच्या स्नेहसंमेलनाला हजेरी लावते, पण ती लगेच आमच्यात कधी मिसळून जाते कळतसुद्धा नाही. गेल्या 25 वर्षात खूप बदल झाले आहेत. यातले काही बदल तरी इतके अशक्यप्राय वाटत होते, पण आता ते घडून आल्यानंतर त्याविषयी विचार करताना हे वाटतं, आमची सर्वांची इतकी स्वप्न होती, पण त्यांतील फार थोडी साकार झाली आहेत. आम्ही कॉलेजात असताना आमची मैत्रीण विमला अतिशय सुंदर होती. ती इतकी सुंदर होती की अनेकांनी ती सिनेमाची हिरोईन वाटायची. तिला आपल्या सौंदर्याची व्यवस्थित जाणीव होती व गर्वही होता. पण आता 25 नंतर तिला पाहिल्यानंतर 25 वर्षानंतर तिला पाहिल्यावर वाटतं, आपल्या समोरची ही व्यक्ती विमलाच आहे का? तिचे ते लांबसडक काळेभोर केस कुठे गेले? ती मुलायम त्वचा कुठे गेली? आता तिच्या त्वचेवर सुरकुत्या पडल्या होत्या व ती एखाद्या पिंपाप्रमाणे बेढब झाली होती. तिचे केस पांढरे विरळ झालेले व बारीक कापलेले होते. विमला एखाद्या विचारवंताप्रमाणे बोलत होती. सौंदर्य चिरस्थायी नसतं, ते क्षणभंगूर असतं. पण आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपल्याला वाटतं हे सौंदर्य चिरकाळ टिकणार आहे. पण सौंदर्य हे बुद्धिमत्तेप्रमाणे नसतं. ती म्हणाली, बुद्धिमत्ता कशी काय आपल्याबरोबर राहते? माझ्या विनुता नावाच्या मैत्रिणीनं विमलेचा हा सिद्धांत खोटा ठरवला. विनुता ही आमच्या कॉलेजातील अत्यंत बुद्धिमान मुलगी, अत्यंत हुशार विद्यार्थिनीमध्ये तिची गणना केली गई. तिला सर्वजण मिनी कॉम्प्युटर म्हणत. प्रत्येक बाबतीत तिला जणू निसर्गदत्त देणगी होती. ती सुंदर होती, बुद्धिमान होती आणि मुख्य म्हणजे अत्यंत साधी. तिला कशाचाही गर्व नव्हता, अहंकार नव्हता. विनुताचं लग्न कुणाशी बरं होईल असं आम्हाला नेहमी वाटायचं. या इतक्या सद्गुणी सुंदर मुलीला तसाच अनुरूपवर मिळणंही कठीण होतं. विनुताला कॉलेजात एक चांगला मुलगा भेटला. तो अत्यंत बुद्धिमान होता. विनुता आणि पार्थ दोघेही इतके हुशार. दोघांना एकमेकांच्या बुद्धिमत्तेविषयी आदर अभिमान वाटेल. ते एकमेकांबरोबर सुखात राहतील असं आम्हाला वाटायचं. पण ते खोटं ठरलं. अनेक वर्षानंतर विनुता एकदा परत भेटली. ती अत्यंत निस्तेज दिसत होती. जीवन जगण्याचा तिचा उत्साह जणू संपून गेला होता. कॉलेजात असताना हीच विनुता किती उत्साहानं सळसळत असायची. कॉलेजचा दिवस असो, पाककला स्पर्धा असो, नाहीतर गणिती कोडे, विनुता त्यात अगदी समरसून जायची, बाकी कुणापेक्षाही अधिक. पण तिचं ते चैतन्य आता लोपलं होतं. सतत टीका टिप्पणी करणाऱ्या पतीच्या सहवासात ती कोळपत चालली होती. तुझा नंबर आला नाही परीक्षेत, तो तिला खोचून विचारे. अनेकदा तो तिला म्हणे, तुला एवढी साधी गोष्ट समजत नाही? कधीकधी तो आव्हान दिल्याचा थाटात म्हणायचा, हा प्रॉब्लेम सोडवायला तुला किती वेळ लागतो आणि मला किती वेळ लागतो बघूया. आपण इतक्या बुद्धिमान आहोत, हा आपल्याला एक प्रकारचा शापच आहे असं विनुताला वाटू लागलं. आपला समाजसुद्धा कसा विचित्र आहे. आपल्या पतीच्या यशात व कीर्तीत स्त्री नेहमी आनंद मानत असते, पण पुरुष मात्र आपल्या पत्नीच्या यशात आनंद मानू का शकत नाही? आपली पत्नी बुद्धिमान आहे ही गोष्ट सहन करून तिचं त्याबद्दल कौतुक करणारे पुरुष हे विरळच असतात. याउलट रत्ना ही आमची मैत्रीण सर्व अर्थाने सर्व बाबतीत अतिसामान्य होती. ती इतकी सर्वसामान्य होती की ती पुढे कोणाच्या स्मरणात सुद्धा राहिली नसेल. सर्व मध्यमवर्गीय घरातल्या मुलीप्रमाणेच ती पदवीधर झाली आणि मग लग्न करून संसारात रममाण होऊन गेली. तिचा पती रघु हा साधा कारकून होता. जरा भित्रा गरीब स्वभावाचा होता. एक वर्ष अचानक आमच्या स्नेहसंमेलनातला आला. तिला पाहून आम्ही सर्वजणी आश्चर्यानं थक्क झालो होतो. ती किती आमूलाग्र बदलून गेली होती. आता ती एक यशस्वी महिला उद्योजक होती व तिला कित्येक पुरस्कार प्राप्त झाले होते. ती आता अगदी आधुनिक झाली होती. तिच्यातील ते
परिवर्तन इतकं आश्चर्यकारक होतं की आम्ही काही क्षण तिच्याकडे टक लावून बघतच राहिलो. विमलेनं रत्नाला तिची सगळी हकीकत सांगितली. शून्यातून सगळा संसार उभा करण्याची गोष्ट आहे माझी, रत्ना म्हणाली. माझ्या लग्नानंतर काही दिवसातच एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली, ती म्हणजे माझ्या पतीच्या अंगात नेतृत्व गुण नसले तरी सहाय्यकाचं काम ते अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने पार पाडू शकतात. ते उत्तम अनुयायी होऊ शकतात. आमच्या घरात माझी सासूच बॉस होती. मनोवैज्ञिकांचं सुद्धा असंच मत आहे की जर एखाद्या मुलाच्या आईवडिलाचं वागणं हुकुमशाही असेल तर ते मूल एकतर अत्यंत बंडखोर तरी होतं किंवा अत्यंत भित्र बुज्र. रत्नाच्या पतीच्याही बाबतीत हा दुसरा प्रकार घडला असावा. रत्नानं आपली कहाणी सांगितली. आपले निर्णय आपण स्वतःच घ्यायला हवेत ही जाणीव मला लवकरच झाली. तसं केलं नसतं तर मी माझ्या सासूची गुलाम होऊन राहिले असते. आपण काहीही करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं असं ठरवलं. मी मूळची काही फार बुद्धिमान नाही. मला कोणतंही कला कौशल्य अवगत नव्हतं, हे तुम्हीही जाणताच. माझी शैक्षणिक पात्रताही यथातथाच होती. या पार्श्वभूमीवर मला नोकरी मिळणं ही कठीण होतं. मला एकच गोष्ट नीट जमणारी होती, ती म्हणजे कपडे शिवणं. त्यामुळे मी घरी शिवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी शिवण्यासाठी कापड वापरलं, नंतर लेदर. लवकरच हा व्यवसाय करण्याचं तंत्र मला नीट समजलं व माझ्या गिरायकांची पसंती लक्षात ठेवून मी माझा व्यवसाय खूप वाढवला. तू मसाल्याच्या पदार्थाकडे कधी वळलीस, मी विचारलं. एकदा तयार कपड्याच्या व्यवसायातील यश मिळाल्यानंतर मी घरगुती उत्पादनांकडे वळले. म्हणतात ना, यशोपाठोपाठ यश लगेच मिळतं. मी गिऱ्हाईकाला नेहमीच देव मानते. काम करायचं ते गिऱ्हाईकाच्या समाधानासाठी, आपल्याला नव्हे, असं माझं तत्त्व आहे. जीवन हा मोठा शिक्षक आहे. मी आयुष्यात सर्व काही अनुभवातूनच शिकले. माझ्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चुकीतून मी शिकत गेले. त्या चुका पुन्हा हातून घडणार नाहीत अशी मी खबरदारी घेत गेले. रत्नाचं असामान्य धैर्य आणि त्यामुळे तिचा झालेला उत्कर्ष यामुळे आम्हाला आश्चर्यही वाटलं व आनंदही झाला. विनुता आयुष्यात खूप यशस्वी होईल आणि रत्ना अत्यंत सामान्य आयुष्यात जगेल अशी आमची कल्पना होती. पण प्रत्यक्षात जे घडलं ते याच्याबरोबर उलट. वयाच्या 20व्या वर्षी आम्ही आदर्शवादी होतो आणि आता 40शीला वास्तववादी. खूप छान अनुभव आहे आणि त्यांना, लेखिकेंना हा खूप छान शब्दामध्ये मांडतासुद्धा येतो. याप्रमाणे आपणही कधी एखादा अनुभव हे लेखन केलं पाहिजे. धन्यवाद मुलांनो.